नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल कुठे गेलता का ना? आता 2-3 दिवस झाले ब्लॉग सोडले नाही. हे पाहू शकता मित्रांनो, गेलो मुंबईला. गाडीचे व्हिडिओ बघा. आपली आई नाना गाडी आहे मस्तपैकी 96-79 नाथखोळा. पाहू शकता आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही चाललो मुंबईला. काही गावाचे नाव माहीत नव्हतं, काय नव्हतं, नुसते व्हिडिओ काढत होतो. हे बघू शकता, लाईट टाकली गाड्याने. पाहू शकता कसली आजी सजलेली. हे पाहू शकता दादा, हे बघा कसले खतरनाक फुलं आहेत रे भाई. नाद नाही करायचा फुलं येतं. हे बघा आता फुलं घ्यायला उभा केली. आमचं नागेश भाऊ गेला आहे फुलं घ्यायला. फुलं म्हणजेच हार घ्यायचा होता त्याला. ते हार पाहतोय, त्याला काय हार द्यायला का काय काय माहीत बुवा. हे पाहू ते निघलो आम्ही. ते दिसले नाही थोडं ते फुलं, मग त्याला चाला ते. हे पाहू शकतात त्याचा व्हिडिओ काढला. झोपलेला होता. त्याला म्हणलं तू झोप. ते कसा झोपू दे, मला डोळे उघडतोय पाहू. हे पाहू शकता येतं याचं काय, याचे नाटकं सुरूच होते. इथून ते मुंबईत जाऊच तर नाटकं सुरू होते. हे पाहू शकता येतं. आता आम्ही ते निघलेलो आहेत पूर्णपणे आता व्हिडिओ काढून. हे रांजणगावचा गणपती आहे, पाहू शकतात. हे पाहू शकतात आता मस्तपैकी किती येतं. टाईम लय झालेला आहे. चाललो ट्रॉफिक लागलेलं आहे घाणवणी. ट्रॉफिकचे हे बघा बोगद्यात शिरलो आम्ही आता. हे कसलं भीती वाटते भाई बोगद्यात शिरलो. असलं भारी वाटतं, म्हणून भीती पण वाटते. पण काय डर के आगे जीते चलो. हे पाहू शकतायत मस्तपैकी निघलो आहे. असं बाबूराव म्हणतोय कसं काय मग फिरायला. हे पाहू शकता आलोत मुंबईमध्ये आता. नाही मुंबईला पाहू शकतात आता मस्तपैकी मजा आहे भाई. नाथखोळा हे आता निघलेलं आहेत आम्ही आता गावाकडे. असं वाटतं इथे येऊन राहावं. आता कंपनी का काय मला काय माहीत नाही, पण पाहू शकतात कसलं भारी दिसतंय ब्रँड. पाहू शकतात लाल लाईट कशासाठी असतात तुम्ही सांगा बरं. आता घरावर मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितलंच पाहिजे, ह्या लाल लाईट घरावर कशासाठी असतात, कंपनी कशासाठी असतात, हे सांगितलंच पाहिजे तुम्ही. आता मी म्हणत होतो हेलिकॉप्टर उतरत आहे काय तिथं. मला काय माहिती बरं. असं वाटतं होतं असं येऊन राहावा इकडं, मजा मारावा. काय नशीब नाही आपलं. हे पाहू शकता आता मस्तपैकी. तर शेटला म्हणलं चला शेट व्हिडिओ घेऊ. दोन्ही गाड्या आमच्या संघ निघल्यात आता. 60-79 96-79. हे पाहू शकता येतं अशोक शेट शेवड्या मजा मारत तिथे. कसे हात बीत करत येते नाथखोळा. हे पाहू शकता दोन्ही गाड्या निघलेल्या आहेत आता नगरच्या पुढं. संध्याकाळचं आलो आता आम्ही पारनगरमध्ये. आता दिवस